इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहुयात सविस्तर वृत्तांत। मी सृष्टी चौगुले। इचलकरंजी शहरासह परिसरातील ग्रामीण भागात कर्नाटकी बेंदूर सण सोमवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची खरी साथ देणाऱ्या बैल, गाय व म्हशीची मनोभावे पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली। सकाळपासूनच गावागावात सणाचा उत्साह पाहायला मिळाला। पहाटेपासून पशुपालकांनी बैल, गाय आणि म्हशींना अंघोळ घालून स्वच्छ केले। त्यानंतर त्यांच्या अंगावर आकर्षक रंगरंगी कलर, झुली, शेला, घुंगरू आणि विविध अलंकारांनी सजवण्यात आले। अनेक ठिकाणी पशुधनाला फुलांच्या माळा घालून औक्षण करण्यात आले। पूजा करून पुरणपोळी, गोडधोड खाऊ घालण्यात आला। शहरातील विविध भागात पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परंपरेचे जतन केले। सजविलेल्या बैलांच्या मिरवणुकी परिसरात सणाचे वातावरण निर्माण झाले होते। इचलकरंजी लगतच्या यड्राव गावातही बेंदूर उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। कर तोडणीनंतर पारंपरिक गुंड उचलण्याचा कार्यक्रम झाला। हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी सजविलेल्या पशुधनाच्या मिरवणुका काढल्या। लहान मुलांसह महिलांनीही या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। गावागावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते। कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त शेतकरी आणि पशुधन यांच्यातील अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले। पारंपरिक रूढी, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपत साजरा झालेल्या या उत्सवामुळे इचलकरंजी परिसरात दिवसभर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले।